सार्वजनिक ठिकाणी नशा केल्यास आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि पहिल्या अपराधाबद्दल 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असेल आणि 10,000 रुपये दंड द्यावा लागेल। तर दुसऱ्यांदा सापडलं तर 1.5 वर्षांची सक्त मजुरी आणि 20,000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे। दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींकडून होणारे अश्लील चाळे पाहता महिला वर्गात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत असल्याचं सध्या चित्र आहे आणि अनेक वेळा तळीराम नशेत असल्यामुळे धार्मिक स्थळांचं पावित्र्य बिघडवलं जातं। त्यामुळे आता ही कडक कारवाई होणार आहे। ठाण्यातील गांधीनगर परिसरामध्ये आणि गांधीनगर परिसरातला जर ही दृश्य जर पाहिली तर माझ्या मागे ह्याच रस्त्यावरती सिल्वर म्हणून एक दारूचं दुकान आहे आणि या दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांनी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। सार्वजनिक ठिकाण आहे, रस्ता आहे आणि या रस्त्यावरच अनेक दुकानं जी आहेत ती थाटलेली आहेत आणि या तळीरामांनी ह्या संपूर्ण रस्ता जो आहे तो दारूचा अड्डा जो आहे तो बनवलेला पाहायला मिळते। अनेकदा या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केलेल्या आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती या तळीरामांवरती होत नाही किंवा संबंधित या दारूच्या दुकानांवरती होत नाही आणि याचा त्रास जो आहे तो स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खुलेआम दारू पिताना हे सर्व तळीराम जे आहेत ते दररोज या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अशाच तळीरामांवरती वचक बसवण्यासाठी राज्य सरकार जे आहे ते अधिवेशनामध्ये अध्यादेश काढणार आहे। एक नवीन कायदा जो आहे तो पारित केला जाणार आहे आणि या कायद्यामध्ये जर सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळले किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जर रस्त्यावरती जर दारूचं सेवन केलं तर पहिल्या गुन्ह्या प्रकरणी जे आहेत ते 1 वर्षांची सक्त मजुरी आणि 10,000चा दंड जो आहे तो ठोठावला जाणार आहे। तर दुसऱ्या वेळेस जर अपराध केला तर 1.5 वर्षांची सक्त मजुरी आणि 30,000 रुपयाचा दंड जो आहे तो आकारण्यात आलेला आहे। दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींकडून होणारे अश्लील चाळे व महिला वर्गात सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र जे आहे ते समोर आल्याने हा निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेणार आहे। अनेक वेळा तळीराम नशेत असल्यामुळे धार्मिक स्थळांवर पावित्र्य राखलं जात नाही, तर याला आळा घालण्यासाठी दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या तळीरामांवरती कायद्याची जी आहे ती आता कडक नजर जी आहे ती राहणार आहे आणि ह्याचंच उदाहरण जे आहे ते हे गांधीनगरचं हे वाईन शॉप जे आहे ते पाहायला मिळते। रस्ता आहे, रहदारीचं ठिकाण आहे, सार्वजनिक ठिकाण आहे, लोकवस्ती आहे। महिला ज्या आहेत त्या ह्या रस्त्यांवरती सतत ये-जा करतात, लोक जे आहेत ते लहान मुलं आहेत ते या रस्त्यांवरनं ये-जा करतात, मात्र त्यांचा त्रास जो आहे तो रस्त्यावरती दारू पिणाऱ्या या तळीरामांमुळे दररोजचा पाहायला मिळतोय। मोठी गर्दी जी आहे ती या गांधीनगरच्या दारूच्या दुकानाबाहेर दररोजची पाहायला मिळते। त्यामुळे हा जर कायदा जर पारित केला तर कशा प्रकारे या अशा प्रकारच्या तळीरामांवरती कारवाई होते आणि किती गुन्हेगारांवरती वचक बसतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे। दरम्यान सरकारच्या संभाव्य कायद्यासंदर्भात सामान्य नागरिकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला, पाहूयात। ये कम से कम है ना, मैं इधर पैदा हुआ 56 बरस की उम्र हो गई, मगर इससे बहुत तकलीफ है, आने जाने में बहुत तकलीफ है। ये जो गाड़ी की ट्रैफिक ये लोग बंद करके रखा है ना, इससे भी तकलीफ है, मगर ये लोग मानने वाले नहीं है। पुलिस को इनका सब सेटिंग में चल रहा है काम इनका। कायदा बनवावाच लागणार। एक माणूस, एक बाई माणूस, एक मुलगी कामाला जाते, मोलकरी बायका ते जातात, दिवसा धावपळ करतात, त्यांच्यासाठी कायदा काय पाहिजे की नाही सरकार मार्फत, ते व्हायलाच पाहिजे अशी मला विनंती आहे सरकारकडे। मैंने यहाँ पे बहुत बार 2-3 बार कंप्लेंट भी किया था वो रोड पे जो दारू पीते हैं उसके लिए, मगर वो बंद होता नहीं है, बहुत जमाने से है। सरकार इनके खिलाफ एक कायदा बनाने जा रही है, बहुत अच्छी बात है, जरूरी है कायदा बनाना, बहुत जरूरी है। अगर दारू घर में बैठ के पिए तो अच्छा, रोड पे बैठ के पीते हैं फिर झगड़ा मारामारी, माँ बहन को छेड़ना बहुत जरूरी है। दरम्यान सरकारच्या या संभाव्य कायद्यासंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, काय म्हणालेत पाहूयात। मुझे नहीं लगता ये बिल पारित हुआ है, लेकिन अगर पारित हुआ है तो गलत है। ये आप कैसे कह सकते हैं कि दारू के नशे में आप कहीं पे भी नहीं। अभी मैं ट्राइडेंट में, समझो मेरा दोस्त, मैं दारू नहीं पीता हूँ, मेरा दोस्त दारू पी के निकला और मैं यहाँ खड़ा हूँ और मुझे मिलने को आया और रास्ते में उसको पुलिस ने पकड़ लिया, तो क्या बोलेंगे, तू दारू पी के आया है? तो इसका मतलब ये है कि घर में दारू पियो और पी के सो जाओ, फिर ये बार कैसे चलेंगे? मुझे लगता है ये बिल में कुछ गलती हुई है।